तिसरा मुद्दा केला. मी नेहमी एक गोष्ट सांगतो ती आपण लक्षात घेतली पाहिजे. 1995 साली टेनू डोंगर बोरोले यांच्याकडे आपण जैन टिश्यू कल्चर केळीचं रोप लावलं. 2 एकराचा मालक, फक्त 2 एकर शेत. आज त्यांच्याकडे 75 एकर स्वमालकीची जमीन आहे आणि 150 एकर ते शेती करतायत. आणि लोक म्हणायचे टेन्या 4 कट चहा पाठव, चहाची टपरी चालवायची. विचार करा, डी.के. महाजन साहेबांनी तेव्हा रोप लावलं, वायर चौधरींनी लावलं, शशीदादा खिरोदा, त्यानंतर धनु भोळेंकडे लावलं. ज्या वेळेस तांदलवाडी गावामध्ये, ज्या वेळेस न्हावी गावामध्ये 30,000 रुपये एकराचा जमिनीचा रेट होता, त्यावेळेस न्हावी गावाच्या शेतकऱ्याने एकराला 18,000 रुपयाची रोपं आणि सबसिडी वजा 12,000 रुपयाचं ठिबक लावलं. विचार करा, जळगाव जिल्ह्याने काही असं कमी काम केलेलं नाही, अफलातून काम केलंय. जमिनीची किंमत 30,000 रुपये आणि तंत्रज्ञानाची किंमत 30,000 रुपये. आणि म्हणून सब सरफेस ड्रेनेज सारखं तंत्रज्ञान आपण तांदलवाडीमध्ये दिलं. जमिनीची किंमत 40,000 रुपये एकर आणि सब सरफेस ड्रेनेजची कॉस्ट 80 ते 90,000 रुपये प्रति एकर. विचार करा. पण त्या 80 ते 90,000 रुपये प्रति एकराने 40 लाख रुपये एकराची जमीन वाचवण्याची ताकद त्या तंत्रज्ञानात. आणि म्हणून निर्यातक्षम गुणवत्तेसाठीचा बेसिक जो पाया आहे, तो पाया सगळ्यात आधी आपण लक्षात घ्या. वरखेड्याचा भीमाभाऊ इथं बसला होता, सकाळी इथे बसलाय पाठील. ह्यांची पण स्टोरी तशीच आहे. हे अण्णाबाबाचं काम करणारा माणूस आता 25,000 रोपं लावतो. उत्कृष्ट जमिनी निचऱ्याच्या वर. आणि म्हणून बेसिक गोष्टीवर काम आपण केलं पाहिजे. केळी उत्तम करायची असेल तर सगळ्यात पहिला जमिनीचं व्यवस्थापन लक्षात घेतलं पाहिजे.